झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर सत्तार यांनी काँग्रेस पक्षच सोडण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत म्हणणं ऐकून न घेतल्यानं सत्तारांचा संताप झाला होता, त्यामुळे त्यांनी थेट थोरातांवरच आरोप केले होते। यानंतर सत्तारांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिलाय। मात्र याबाबत ते माणिकरावांना भेटणार नाहीयेत। लवकरच विधानसभा अध्यक्षांना भेटून ते सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत। सत्तार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर थोरात हे विलासराव गटाचे समजले जातात। त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण रंगू लागल्याचं या निमित्तानं पुढे आलंय। आपल्यासोबत आहेत आमच्यासोबत औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, काय नेमका निर्णय घेतलाय अब्दुल सत्तार यांनी? काँग्रेस सोडणार आहेत? सकाळी महसूल मंत्री थोरातांसोबत झालेल्या वादावादीनंतर अब्दुल सत्तार यांनी आता काँग्रेसला रामराम सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। आताच त्यांनी ह्याद्वारे माणिकराव ठाकरेंना आपला राजीनामा पाठवलाय आणि सोमवारी ते विधानसभा अध्यक्षांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहे आणि त्याचबरोबर आमदारकीच्या राजीनाम्यासोबत आता ते काँग्रेस पक्षालाही रामराम करणार आहे। मुळात पंकज, त्यांचा असा आरोप आहे की मी इतक्या वर्षांपासून आमदार आहे, माझी मंत्रीही राहिलेलो आहे, पण असं असूनही काँग्रेस पक्षात आता माझं ऐकून घेतलं जात नाही। मी काही सुधारणा किंवा विकास कामांबद्दल मतं मांडतो तेही ऐकून घेतल्या जात नाही। जेव्हा मी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो त्याही वेळेस माझं ऐकून घेतले जात नाही। जर इतक्या वर्षापासून मी इतका निष्ठावान कार्यकर्ता असेल आणि तरीही जर माझा अपमान होत असेल तर अशा पक्षात राहण्यात काहीही अशा पक्षात राहण्यात काहीही स्वारस्य नाहीये आणि आमदारकीत माझं काहीही स्वारस्य नाहीये असं सांगत त्यांनी आता थेट आपला राजीनामा पाठविलेला आहे आणि सोमवारी विधानसभा अध्यक्षांना भेटून ते आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत। नक्की विशाल, आपण पुन्हा बोलूया। आपल्यासोबत स्वतः अब्दुल सत्तार आहेत। सत्ताजी, काय सांगाल? काय नेमकं कारण आहे आपल्या नाराजीचं आणि पक्ष सोडण्याचा का निर्णय घेतलाय? नाराजीचं कारण असं आहे की ज्या वेळेस पंचायतच्या मिटिंगा होतात त्या वेळेस आम्ही प्रश्न मांडला, आम्हाला अपमानित करण्यात येतं। गेल्या 1 वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होऊ लागली। आज आमची खरीप हंगामाची मिटिंग होती। त्या खरीप हंगामामध्ये मी पालकमंत्री महोदयाला सांगितलं की युरियाचा शॉर्टेज आहे, 40 रुपये पाऊंडने व्यापारी विकू लागले आणि आपल्याकडे जो बफर स्टॉक आहे, जो शासनाचा स्टॉक आहे, तो 10,000 टन आहे। 10,000 टन मध्ये फक्त युरिया 900 टन आहे आणि युरियाची किंमत आणि बाकीच्या खताची किंमत पाहिली तर 1 गोणीमध्ये 3 युरियाच्या थैल्या येऊ शकतात। इतक्या मोठ्या प्रमाणावर याचा रेट कमी आहे, याऐवजी त्याचा स्टॉक वाढवा। तो म्हणे हे प्रश्न झाला म्हणे, आता याच्यावर चर्चा होणार नाही, चला पुढे चला म्हणे। म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या पक्षाच्या आमदाराला पालकमंत्री अपमानित करत असाल तर त्या पक्षामध्ये मी लोकांपुढे शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे मांडायचे? मी सत्तारजी, आपण आपल्या निर्णयावर ठाम आहात का? आपल्याला समजवण्याचे प्रयत्न सुरू झालेत का काँग्रेसकडून? माझ्या निर्णयावर मी ठाम आहे। मी एक लहान कार्यकर्ता आहे, मी काही फार मोठा नेता किंवा फार मोठा कार्यकर्ता नाही का कुठेतरी काँग्रेस पक्षावर दबाव टाकाल किंवा काही माझ्या काही वेगळी भावना आहे। मी येणाऱ्या सोमवार 2 दिवस माझ्या मतदारसंघात जाईल। सोमवारी माझ्या मतदारसंघाच्या सर्व लोकांची चर्चा विचारविनिमय करत, जिल्हा परिषद माझी आहे तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष सर्व जिल्हा परिषद सदस्यांची चर्चा करल, नगरपालिका पुऱ्या नगराध्यक्ष आहे काँग्रेसचे माझे त्यांच्याशी पुरी चर्चा करल, सर्व नगरसेवक सर्व जाऊन सोमवारी आपण आपल्या टीव्हीचा कॅमेरा तिथे लावा। मी दिलीप वळसे पाटलाकडे येईल आणि राजीनामा देईल। सत्तारजी, आपण सांगताय निर्णय तर आपला पक्का आहे, पुढची काय दिशा ठरवली आपण? पुढचा काय निर्णय घेतलाय? पुढचा निर्णय काहीच नाही। जे मतदारसंघात जाऊन लोकांना विचारल, जे लोक सांगाल पुढचं करा तर करा, नाही तर आपण असा लोकांचा विश्वासघात करायला किंवा सयाजीराव आमदार राहायचा, कुठतरी सया मारायच्या, आपले भत्ते उचलायचे, राजकारण करायचं असं नाही। मला काही हे पहिल्यांदा अपमानित झालो नाही। याच्या अगोदर मी विधानसभेमध्ये मला अपमानित करण्यात आला। विधानसभेचे जे अध्यक्ष आहे त्यांना मी इतकी विनंती केली का माझ्याकडे 17 लोक मेले माझ्या मतदारसंघामधले, एसटीच्या विहिरीमध्ये पडली, त्याची चर्चा मला विधानसभामध्ये करू दिली नाही दिलीप वळसे पाटलांनी। आणि माझ्या विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांनी प्रश्न मांडला आरामवाणीने सिल्लोडमध्ये रोडमध्ये। थोडक्यात आपली दखल घेतली जात नाही, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराची दखल घेतली नाही अशी आपली तक्रार आहे। धन्यवाद सत्तारजी। झी 24 तास एक पाऊल पुढे।